नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा। 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले। त्या दिवसापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। राजधानी दिल्ली दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे गावागावात देखील प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कापडणे येथील नवजीवन विद्या प्रसारण संस्थेचे आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयामार्फत देखील प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रथमतः गावात रॅली काढून झेंडा चौक येथील ध्वजारोहणमध्ये सहभाग होऊन नंतर ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सहभाग नोंदवला। त्यानंतर शाळेच्या आवारात शाळेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत नाना भदाने यांच्या मुख्य उपस्थितीत प्रमुख पाहुणे माननीय आबासाहेब गांगुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सोबत शाळेच्या प्राचार्य श्रीमती स्वाती पाटील मॅडम देखील उपस्थित होत्या। प्रमुख पाहुण्यांना भारतीय संविधान व भारतीय मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केले। सोबत सर्वांनी सलामी देत राष्ट्रगीत सादर केले। सदर कार्यक्रमाची करण्यासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष दादासाहेब अक्षयजी भदाने देखील उपस्थित होते। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रवीण पाटील सर, रोहन मोरे सर, योगेश कुलकर्णी सर, दीपक होळकर, निलेश भदाने, रीता पाटील मॅडम, माधुरी पाटील मॅडम, प्रतिभा वाडिले मॅडम, रोहिणी पाटील मॅडम, नेहा पाटील मॅडम, सुनील पाटील, कमलेश देसले, अमोल आव्हारे, वैभव पाटील, विश्वप्रताप पाटील यांनी परिश्रम घेतले। यावेळेस विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देखील वाव देण्यात आली। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शशिकांत नाना भदाने म्हणाले की सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। आज 26 जानेवारी 2025 सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो। वर्षभर जे आपण काम करत असतो, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणं, कला स्पोर्ट्स असू द्या, कल्चरल ॲक्टिव्हिटीज असू द्या, स्पर्धा परीक्षा असू द्या, या सर्वांचा संगम या दिवशी आपण त्रिवेणी संगम म्हणून 26 जानेवारीला संध्याकाळी 8 वाजता कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असते। या कला महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना वेगवेगळ्या त्याच्यामध्ये त्यांचं एकांकिका असेल, नाटक असेल, काही गाणे असतील, अशा सर्व कार्यक्रमांचा भरगच्च असा कार्यक्रम आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साजरा करतो। आणि यासाठी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी, मग शिक्षण क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी या ठिकाणी येऊन आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात। अशा प्रकारचा 26 जानेवारीचा उत्सव आपण एक प्रकारचा सत्संग म्हणून साजरा करतो। आणि या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्वांना पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि